कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता गुढीपाडव्यानिमित्त आली आहे। अखेर कर्जमाफीची घोषणा झाली। शेतकऱ्यांचा गुढीपाडवा आम्ही गोड करणार। मुख्यमंत्री आज नेमकं काय म्हणालेत नक्की बघा। गुढीपाडव्यानिमित्त शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर तुमच्यासाठी गुड न्यूज आता आली आहे। रविवारी 30 मार्च या दिवशी गुढीपाडवा आहे आणि या गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही शेतकऱ्यांचे तोंड गोड करणार आहोत। अशा प्रकारची मोठी बातमी आता मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीवर मुख्यमंत्री साहेब नेमकं गुढीपाडव्यानिमित्त काय बोललेत नक्की बघा। ज्या कर्जमाफीची तुम्ही अपेक्षा धरून बसला होता त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज एक पत्रकार परिषद घेतली। त्यामध्ये त्यांनी गुढीपाडव्यानिमित्त कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती दिली आहे। 2019 पासून 2025 पर्यंत कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी आता गोड बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आहे। गेले 3 महिने झालं सरकार निवडून आलं आहे, परंतु कर्जमाफी म्हणलं की सरकारच्या अंगावर काटा येत होता। परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून 1,20,000 कोटी रुपयांचा निधी मिळणार असं समजल्यानंतर डायरेक्ट गुढीपाडव्याचे निमित्त शेतकऱ्यांचं तोंड गोड करणार असल्याची माहिती आता मुख्यमंत्री साहेबांकडून समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, काल विधानसभेमध्ये नेमकं काय घडलं? गुढीपाडव्यानिमित्त शेतकऱ्यांचं तोंड गोड कसं होणार? कर्ज नेमकं किती तुमचं माफ होणार? बँकेचं कर्ज माफ झाल्याचं बँकेकडून पत्र तुम्हाला केव्हा मिळणार? नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना आता कशा प्रकारे दिलासा मिळणार? अशा प्रकारच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री साहेबांनी काय दिलेत नक्की बघायचं आहे। गुढीपाडव्याला कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांचं तोंड गोड करणार तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्की याबद्दल काय म्हणलेत बघा। काल विधानसभेमध्ये जे घडलं ते शेतकऱ्यांसाठी दिलासा देणार आहे। सरकार निवडून आल्यानंतर गेले 3 महिन्यात कर्जमाफीबद्दल काही सुद्धा बोलत नव्हतं, परंतु आता केंद्र सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट 1,20,000 कोटींचा निधी सरकारला आता कर्जमाफीसाठी पैसे केंद्र सरकार मिळणार आहे। तर बघा, आता राज्य सरकारची तिजोरी पूर्णपणे रिकामी झाली होती, तर आता ती तिजोरी आता केंद्र सरकार पुन्हा भरणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी गुढीपाडव्यानिमित्त 30 मार्च आता मोठा धमाका तुम्हाला गुढीपाडव्यानिमित्त 30 मार्च या दिवशी मोठा धमाका होणार असल्याची मोठी माहिती मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे। नेमकं मुख्यमंत्री साहेब आता गुढीपाडव्यानिमित्त काय म्हणालेत नक्की ऐका। जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला सुद्धा मोठा आनंद हा होणार आहे। तर बघा, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मोठा प्रश्न डोक्यावर असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल अमित शाह आणि आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपले मुख्यमंत्री भेटायला गेले होते। तिकडून त्यांनी मोठी दिलासा देणारी आनंदाची बातमी आणली। त्यावर त्यांनी पत्रकार परिषद डायरेक्ट घेऊन आता तुम्हाला माहित आहे 30 मार्चला गुढीपाडवा आहे। त्या गुढीपाडव्यानिमित्त आता शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे तोंड गोड आम्ही करणार आहोत अशा प्रकारची घोषणा केली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, गुढीपाडवा तुमचा नेमका गोड होणार का? नेमकं किती कर्ज माफ होणार? नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त फायदा होणार? अशा प्रकारच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर शेती पिकासाठी जर 2019 ते 2025 या वर्षामध्ये जर कर्ज घेतले असेल तर ही दिलासा देणारी बातमी तुम्ही पूर्ण बघायची आहे। मुख्यमंत्री साहेब नेमकं शेतकऱ्यांना काय म्हणाले? गुढीपाडव्यानिमित्त अजून कोणकोणते गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे? किती कर्ज तुमचं माफ होणार आहे? बघा मित्रांनो, शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चामुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि तुपकर साहेब यांनी सरकारवर मोठा आवाज उठवल्यामुळे आता कर्जमाफीला अखेर यश येत असल्याचं आता दिसून येत आहे। काल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक चर्चा झाली। त्यामध्ये त्यांनी गुढीपाडव्यानिमित्त शेतकऱ्यांचं तोंड गोड करायचं असं ठरवलेलं आहे। नेमकं किती लाखांची कर्जमाफी होणार? कोणकोणत्या शेतकऱ्यांची आता ही कर्जमाफी होणार? त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी गोड अशी बातमी आता शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे। तर बघा, नेमकं मुख्यमंत्री याबद्दल नेमकं काय म्हणलेत बघा। ते ऐकून तुम्हाला सुद्धा मित्रांनो खूप मोठा आनंद या ठिकाणी होणार आहे। तर बघा, परंतु शेतकरी मित्रांनो, यामध्ये अनेक शेतकऱ्यांना वाईट बातमी देखील राज्य सरकारच्या माध्यमातून आता आलेली आहे। ती म्हणजे सर्वच बँकांमधील कर्ज हे माफ केले जाणार नाही।
फक्त आणि फक्त याच बँकेतील कर्ज माफ केले जाणार। बघा राज्य सरकारच्या माध्यमातून आजच बँकांची लिस्ट सुद्धा आली आहे, याच बँकेतील कर्ज माफ होणार आहे। तर बघा आता प्रायव्हेट सेक्टर मधील बँका कोणत्या आहेत बघा, इथे वाचू शकता तुम्ही 2025 मध्ये कर्ज माफ करण्यात येणार आहे खाजगी बँका। खाजगी बँकेमध्ये जर तुम्ही कर्ज घेतला असेल तर बघू शकता ॲक्सिस बँक मधील कर्ज आता गुढीपाडव्यानिमित्त माफ होणार आहे। त्यानंतर बघा बंधन बँक लिमिटेड, सिटी युनियन बँक। शेतकरी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा, बँका कोणत्या लिस्टमध्ये आहेत बघा। आता बघा CSB बँक, DCB बँक, धनलक्ष्मी बँक, फेडरल बँक लिमिटेड, HDFC बँक, ICICI बँक, IDBI बँक या बँकेतील कर्ज आता माफ होणार आहे। त्यानंतर बघा IDFC बँक, इन्सुलन बँक, जम्मू अँड काश्मीर बँक बघा, त्यानंतर कर्नाटका बँक बघा, त्यानंतर करूर वैसा बँक, कोटक महिंद्रा बँक, लक्ष्मी विलास बँक, त्यानंतर बघा नयनतील बँक, त्यानंतर RBL बँक आणि साऊथ इंडियन बँक या खाजगी बँकामध्ये। आणि खाजगी बँकेत जर विचार केला तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी बँक असते ती म्हणजे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जिल्हा मध्यवर्ती बँक। जिल्हा मध्यवर्ती बँकेमधील सुद्धा सर्व शेतकऱ्यांचे कर्ज हे आता माफ करण्यात येणार आहे। तर बघा त्यानंतर सरकारी बँका कोणत्या आहेत 2025 मध्ये कर्ज माफ करण्यात येणार आहे सरकारी बँका। बघा आता तुम्हाला कोणत्या बँकेतील कर्ज आता तुम्हाला गुढीपाडव्यानिमित्त माफ होणार आहे बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक बघा, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये तर जवळपास जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कर्ज घेतला आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, इंडियन बँक, युको बँक, पंजाब अँड सिंध बँक या बँकेतील आता शेतकरी मित्रांनो कर्ज माफ होणार आहे। याबद्दल मुख्यमंत्री साहेबांनी काय काय म्हणलेत नक्की बघायचं आहे। शेतकरी मित्रांनो कर्ज माफ होण्यासाठी यामध्ये सर्वात मोठा हात म्हणजे तुपकर साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधक आमदार जे आहेत तर त्यांचा मोठा यामध्ये हात आहे। काल त्यांनी विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना जाब विचारला की तुम्हाला निवडून यायला मते पाहिजे असतात, निवडून येण्यासाठी तुम्ही कोणत्याही खालच्या थराला जाऊन तुम्ही शेतकऱ्यांना पूर्णपणे रस्त्यावर आणण्याचं काम केलं आहे। निवडणुकीच्या आधी तुम्ही एकदा तुम्हाला माहित असेल तुम्ही किती ओरडून बोलत होता, आम्ही सरसकट कर्जमाफी करू, सरसकट कर्जमाफी करू। आता का तुम्ही गप्प बसला? तुम्ही निवडून येण्याच्या आधीच तुमचं फक्त तोंड उघडतं का? निवडून आल्यानंतर तुमचं तोंड का उघडत नाही? अशा प्रकारचे खडे बोल आता विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले। त्यामुळे काल विधानसभेमध्ये सरकारला कळायचं बंद झालं होतं। त्यावेळी अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये काहीतरी कुजबूज झालं। त्यानिमित्त ते बोलत होते की गुढीपाडव्यानिमित्त शेतकऱ्यांचे तोंड गोड करूया। तर मग असं सर्व झाल्यानंतर विधानसभेतून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक पत्रकार परिषद घेतली। काय पत्रकार परिषदेमध्ये म्हणालेत नक्की बघायचं आहे। तर बघा आता त्या पत्रकार परिषदेमध्ये काय झालं बघा, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी 2025 मधील सगळ्यात मोठी दिलासा देणारी बातमी या पत्रकार परिषदेमध्ये घेतली आहे आणि सर्व शेतकऱ्यांचे तोंड गोड करणारी बातमी त्यांनी दिली आहे। 30 मार्च बघा, 30 मार्चला रविवार आहे, गुढीपाडवा आहे। त्या दिवशी त्या गुढीपाडव्याला आता ज्या शेतकऱ्यांना बघा ज्या बँका आता सांगितलेत तर त्या बँकामधील शेतकऱ्यांचं कर्ज माफ होण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या। परंतु यामध्ये देखील शेतकरी मित्रांनो वाईट बातमी देखील अशी आहे की अजून वाईट बातमी म्हणजे बघा कोणकोणत्या शेतकऱ्यांना वाईट बातमी आहे यामध्ये। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नेमकं मुख्यमंत्री काय म्हणालेत आणि 2019 ते 2025 या 5 ते 6 वर्षामध्ये कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी नेमकं मुख्यमंत्री साहेब काय म्हणालेत बघा। आता शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी गुढीपाडव्यानिमित्त आली आहे, तर काही शेतकऱ्यांसाठी वाईट बातमी देखील राज्य सरकारच्या माध्यमातून आता आलेली आहे। तर बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्वात पहिली जी दुःखाची बातमी अशी आहे की ती म्हणजे बँकाकडून ज्या शेतकऱ्यांचं थकीत कर्ज असेल अशा शेतकऱ्यांचं कर्ज बँक आता वसूल करत आहे। सर्वात पहिला जिल्ह्यामध्ये सहकारी जिल्हा म्हणजे तुम्हाला माहिती आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये असते सहकारी बँक। थकीत कर्ज या बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात आता कर्ज वसुली सुरू केली आहे, कारण जिल्ह्यामध्ये सहकारी बँकांच्या थकीत कर्जाचा आकडा हा बघा किती आकडा जवळपास 2200 कोटी रुपयांच्या घरात आता गेला असून आता आर्थिक अडचणींचा सामना बँक करत आहे। बँकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्यामुळे बँकांचा परवाना रद्द होण्याच्या मार्गावर आहे असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलं आहे।
त्यामुळे परवाना वाचवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरकारी बँकेला जवळपास 600 कोटी रुपयांची वसुली आता इथून पुढे आता करावी लागणार आहे। सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांना कर्ज वसुलीवर भर देण्याची सूचना जिल्ह्यामध्ये सहकारी बँकांना दिली आहे। त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांनी आता या बँकेमध्ये कर्ज काढलं आहे तर थकीत कर्ज ज्यांचं असेल तर अशा शेतकऱ्यांवर बँकेकडून मोठ्या प्रमाणात एक प्रकारचा प्रेशर म्हणजेच दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे। शेतकऱ्यांच्या मोबाईलवर बँकेकडून आता दिवसाला 5 ते 6 कॉल दिवसाला येऊच लागले आहेत। त्यामुळे बँकेकडून नोटिसा देखील शेतकऱ्यांना आता काल आज आता येऊ लागले आहेत, पाठवू लागले आहेत। त्याचबरोबर कर्ज न भरल्यास दंडात्मक कारवाई देखील आता होणार आहे। अशा प्रकारची सूचना बँकेकडून शेतकऱ्यांना दिल्या जात आहेत, कारण कर्जमाफी करण्याच्या अगोदर तशा प्रकारचा दबाव शेतकऱ्यावर निर्माण हा बँक करून घेते। परंतु या दबावामुळे बरेच शेतकरी आपलं थकीत असलेलं मागचं कर्ज आहे तर ते कर्ज बँकेला परतफेड करतात आणि ही चूक तुम्ही करतात। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे किंवा ते शेतकरी रिन्यू करण्याचा प्रयत्न करतात। जर शेतकऱ्याला बँकेकडून नोटीस येत असेल किंवा कॉल येत असतील तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे बघा। मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलंय, आपण बँकेकडून घेतलेलं जे कर्ज आहे तर ते माफ होण्यासाठी शेतकऱ्याला एक काम करायचं आहे, ते म्हणजे ज्या बँकेकडून तुम्ही कर्ज घेतलंय तर ते कर्ज रिन्यू म्हणजे कर्ज अजिबात भरायचं नाही। बघा, अजिबात तुम्ही कर्ज भरायचं नाही। शेतकरी मित्रांनो, तुम्ही एक चूक करता की कर्जमाफी होण्याच्या अगोदर बँका काय करत असतात की बाबा शेतकऱ्यांच्या पाठीमागे लागतात, कर्ज भरा, आम्ही कारवाई करू वगैरे अशा प्रकारची धमकी देतात। त्यामुळे तुम्ही कर्ज अजिबात रिन्यू करायचं नाही, भरायचं नाही। म्हणजे कर्ज अजिबात काय झालं तर भरायचं नाही। तुम्ही पहिल्यांदा हे लक्षात ठेवायचं शेतकरी मित्रांनो। म्हणजेच थकबाकीचे जे पैसे आहेत तर ते अजिबात बँकांना तुम्ही भरायचं नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। तर आता बघा, जर तुम्ही थकबाकीचे पैसे भरून आपलं कर्ज रिन्यू केलं तर तुम्ही नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहे असं म्हणून तुमचं कर्ज सरकारकडून माफ केलं जाणार नाही, हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या। तर तुम्हाला कर्ज घेतलेल्या बँकेकडून जर सारखंच कॉल करण्यात आला तर बँकेला स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगायचं आहे, राज्य शासनाने त्यांच्या वचननाम्यात आता कर्जमाफीची घोषणा आम्ही केली आहे, आम्ही लगेच कर्जमाफी करणार आहोत असं आश्वासन राज्य सरकारने आम्हाला दिले, शेतकऱ्यांना दिलेलं आहे। त्यामुळे ते आम्ही आमचे थकीत जे कर्ज आहे तर ते कर्ज आम्ही बिलकुल त्या ठिकाणी बँकेला परत भरणार नाही असं त्यांना तुम्ही उत्तर द्यायचं आहे। तर बघा, 2017च्या ज्या कर्जमाफी आहे तर त्यामध्ये 48 लाख शेतकऱ्यांना 19,800 कोटींची कर्जमाफी देण्यात आली। तर 2019 ते 2020 मध्ये बघा 30 लाख शेतकऱ्यांना 20,000 कोटींची कर्जमाफी देण्यात आली। बाकी सध्या 2025 मध्ये कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांची कर्जमाफ आहे तर ते थकीत आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता। तर बघा, 2017 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार सत्तेमध्ये असताना, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालेलं होतं आणि त्यानंतर लगेच 2 वर्षानंतर म्हणजेच 2019 मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्यांनी देखील बऱ्यापैकी कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली। त्यानंतर आता 6 वर्षांनी 2025 मध्ये देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि आता आपले एकनाथ शिंदे हे सरकार आलं, यांच्यामध्ये एक बैठक झाली। म्हणजे कालची जी बैठक झाली त्यामध्ये मार्च महिन्याच्या गुढीपाडव्यानिमित्त 30 मार्चला किंवा बघा 30 मार्चला किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कर्जमाफी होण्याची शक्यता वर्तवली आहे, जी व्यक्त केली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, बँकांच्या आलेल्या धमकीमुळे घाबरून जाऊ नका, तुम्ही चुकीचे पाऊल अजिबात उचलू नका असं सुद्धा स्पष्टपणे राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे शेती संबंधी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईव्ह चेंज मोटिवेशन या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।